श्री स्वामी समर्थ शिवलीलामृत अध्याय 11। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण। सदा शिव लीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकांतिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती। त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण। तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडितान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी। त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24। सहा सहा कर्णी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा। एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक। सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशींचा नूप पावन नामाभिधान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित। प्रजा दायाद भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी। सूतस भाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे। श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान। दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतांची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी। बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ। लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार। गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून। करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिव लीलामृत। बोलती शिव नामावळी सत्य पहाणे शिव पूज सर्वदा। आश्चर्य करती राव प्रधान यासी का नावडे वस्त्रभूषण। करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोणी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती। ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा। शिक्षा करिता बहुत परी तेन सांडिती आपुले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर। सव्यावेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता। जो वसिष्ठाचा नातू तत्वता
राक्षस सत्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया, जन्मे जे सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येचे राहविले, पराशरासी फुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक, विरंचीस दटावुनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले, ते सांगावी समूळ कथा, तैरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी, राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती, षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती, मग ते दोघे कुमर आणुनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तियुसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्व कथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोहर, महानंदा नाम तिचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्न पर्यंत कराजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस, दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ रूप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन, भूप सभाग्य येती घरा, वेशा असोन पतिव्रता, नेमीला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे, परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमिसी, अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक म्हणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवीत, कोटी लिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरे, ऐक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर,
कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिव लीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यांसही घडती शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकन त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकन. एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकन, मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्य लिंग काढिले. सूर्यप्रभे हुनी आगळे, तेजर वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगांच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करती शयन, रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारा वया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावो लागले चहूकडून, एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून. कुकुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्य लिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी,
संकटी पाळी भक्तांते, माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती, वरचे वरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमलीत परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित, नगरासमवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधिव्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरत रुंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धौलागारे, भक्ता कारणे निर्मिली, जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चुन, त्याची पूर्व पुण्ये करून, सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करीतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लाविती बहुतांस, उद्धरितील तुम्हा ते, अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणांहुनी आवडे बहु, तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळिक, दुःखार्णवी पडेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐसी ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असता जानपा, आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल यासमयासी, राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊन पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळुनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे, करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार, जय पंचमुखे नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते तै, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या, ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महत्त्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया, 57 निर्मिली पीतवसन,
रजांशे सृष्टी करता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले, चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना, बहुत करी हा जतन, त्याहुनी आणिक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती, मग कमलोद्धव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अघात पूर्ण, किती म्हणून वर्णावा, रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानु पुत्र नगर, पाश सोडून यम किंकर, रीते हिंडो लागले, मग यमे विधी लागी पुसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी लक्षण, त्यांच्या हृदयी संचरली, त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा, शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौन, ऐसे म्हणती जे त्या लागून, आणून नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे ज्यासी, कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रा वर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय साच, अथवा शतघट सापुन, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदीन, राये धरिले दृढ चरण, सद्गत होनी बोलत, सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यांपासूनी, तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगती ते बोलावून, आताचे आणितो आरंभी, मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले, परदारा आणि परधन, ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती, जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालो न देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती, ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन, सहस घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले, स्वधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यांत आम्र पल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश, मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला, एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त,
परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खादिरांगा सारखे. तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तेजे जैसे गभस्ती. दिगंततम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन, मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी कडबडा लोळे. शिवनाम गर्जती तये वेळी, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंक कर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर, मृदुंगवाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगे काहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्स अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे ती तुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला भूत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवणी, की काशी क्षेत्रावरी स्वधुर्णी. की श्वेतोत्तरे मृडानी, रमणलिंग अर्जिचे. की निदेवासी सापडे चिंतामणी, की शुद्धितां पुढे क्षीराब्धी एम धावणी. तैसा कमलोंतन नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान्न पादी कयाधु हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान, वंद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दर्शीचा कर तळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडुनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्यायी विलोकिता नयनी, दंडे ताडित शक्राधिका. तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणग्नी गार्हपत्य आहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधाना सहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमणी, षोडशोपचारे पूजली नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे, काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसूत ऐका ते.
तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिम तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महान पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडणी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमगज जामात अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्सव हा करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती. त्यांसी काळन बाधे अंती वंदो निनेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत. विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांझ झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे. ते आपल्या गृहासी न आणावे. आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते जावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित. अखंड पहावे शिव लीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल.
अपर्णा हृदयांपज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोडहा इति एकादशोध्यायः समाप्तः। श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। शुभं भवतु। ओम नमः शिवाय।